मध्ये तर पाहू शकते तर रुद्र आवरून चाललेलं आहे स्कूलला. सोनालीने सकाळी उठल्यापासून आहे ना त्याला आवरून दिलेलं आहे. मी पण त्याला खूपच हेल्प केलेली आहे. आजचा ब्लॉग आहे का जरा वेगळ्या टॉपिक वरती आहे. काय बनवून ठेव आलू डोसा खायची. सगळं डोसा वगैरे सगळं बनवून देईन तुझं ऐकन म्हातारपणाला फक्त आम्हाला सांभा तिची विनंती आहे. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर फॅमिली, आजचा ब्लॉगचा विषय जरा वेगळा आहे पण जरा महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघायलाच पाहिजे. तर फॅमिली, आपण पाहिलंच आहे संभाजीनगरमध्ये जी घटना घडलेली आहे 2-4 दिवसापूर्वीची, ती सध्या मला वाटतं जवळपास सगळ्यांनीच पाहिलेली आहे. एका डोंगरावरून चक्क एका कुटुंबच उद्ध्वस्त झाले. म्हणजे काय झालं, एक मुलगा आहे ना घरी भांडणं करून आलता आणि मी आत्महत्या करायला चाललोय म्हणून आलता. आणि त्याच्या मागे त्याचे आई वडील पण आले आणि तिथं जाऊन विनवण्या करत होते. त्याचे आई वडील नाही का, म्हणजे आईने चक्क त्याच्या गळ्यातलं मुंग म्हणजे तो आयफोन साठी मागत असेल ना काहीतरी. नाही 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 नाही, आयफोन साठी नाहीये फॅमिली. सोशल मीडियावरती आहे ना एक वेगळाच संदेश गेलेला आहे की आयफोन मुळे आहे ना त्याने केला. आयफोन मागत होता कशाला, परंतु रील्स मध्ये असं दाखवलंय ना की ती मंगळसूत्र देत होती, धर तुला हे, पण तो अलीकडे कुणाला, तो अलीकडे असं करू नको. पण तो म्हणत होता नाही नाही आता मला याच्याशिवाय पर्याय नाही, असं पण म्हणत होता तो. हो, तर फॅमिली म्हणजे काय झालं, त्यांच्या प्रॉपर्टी विषयी वाद होता. कारण की म्हणजे हे सगळं उघडीत झालेलं आहे. कुणाल आणि तिची आई हे दोघे ब्लॉगर होते, म्हणजे युट्यूबवरती आमच्यासाठी डेली ब्लॉग टाकत होते. जसं का मी प्रत्येक तुम्हाला नाही का जे आमच्या जीवनात घडते रोजच्या रोज व्हिडिओ टाकतो, तशा प्रकारे ते पण टाकत होते. आणि जी घटना घडली आहे त्याच्या आदल्या रात्री आहे ना कुणालने, म्हणजे कुणालच्या आईने व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओमुळे साफ साफ लक्षात येते की त्यांच्यामध्ये कोणीतरी भांडणं लावून दिली ते प्रॉपर्टी विषयी नाही का. म्हणजे त्यांचं कुटुंब आहे ना एकदम हसत खेळत चांगलं जगत होतं, परंतु त्यांच्यामध्ये तिसरं कोणतरी आलं आणि प्रॉपर्टी विषयी भडकून दिले एकमेकांना आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. आणि ह्याच वादामधून तो कुणाला आहे तो आत्महत्या करण्यासाठी गेला. म्हणजे त्या चकमकीत आहे ना, म्हणजे आई आहे ना त्याला मंगळसूत्र काढून विनवण्या करत होती की घर मंगळसूत्र तर तुला काय पाहिजे ते घे, पण असं करू नको. परंतु त्याने ऐकलं नाही आणि जसं त्या चकमकीत मध्ये आहे ना मुलगा आणि वडील दोघं पण खाली दरीत कोसळतात. आणि त्याच्यानंतर ती आई पाहते, तर पाहिल्या ना ती येते आणि ती पण डायरेक्ट उडी टाकून देते. आणि मग सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरले होते की आयफोन मागितल्यामुळे, आयफोन न दिल्यामुळे ना त्याने आत्महत्या वगैरे केली, म्हणजे तो तसं करत होता. परंतु तसं काही नाही की संगीता हे डेली ब्लॉग बनत होते. त्या ब्लॉग आदल्या रात्री एक त्याने ब्लॉग अपलोड केला आणि त्याच्यामध्ये काही असं उल्लेख केला, कोणाचं नाव न घेता, की आमच्यामध्ये तू भांडणं लावून दिलेस आमच्या प्रॉपर्टीमुळे. नाही का, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल पाहिलं तरी तुम्हाला मी थोडा दाखवतो. माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा. याच्यावर साफ स्पष्ट होतंय की कोणीतरी तिसरं त्यांच्यामध्ये ना भांडणं लावून दिलं प्रॉपर्टी विषयी आणि ते भांडणं ह्या स्टेपपर्यंत गेलं की तिघांचाही मृत्यू झालेला आहे. फॅमिली, फक्त आम्हाला एवढंच सांगायचंय की आमच्यासोबत पण असं घडलेलं आहे आणि तुमच्यासोबत पण कदाचित घडलेलं असेल की हसता खेळता जर परिवार असेल सुखी, की नाही का एकत्र परिवार आहे आणि एकदम खुशीत आहे, त्यांचं म्हणजे विकास पण करत जाऊ राहिलेले आहे. असे काही व्यक्ती असतात की त्यांना ते देखवत नाही आणि त्याच्यामध्ये ते फूट पाळत चलतात आणि ते त्यांना अटकल आलेले असते नाही का. ते फूट पाळून नाही का ते घर कुटुंब आहे ना जवळपास त्यांचे तुकडेच करतात, वायदी करतात किंवा उद्ध्वस्त करतात. तुम्ही उदाहरण पाहिलंच असेल. बाकी काही सांगायचं नाही आहे की जास्त बाहेरचं ऐकण्यापेक्षा आहे ना आपल्यात आपसात चर्चा करत चला घरी. भाऊ असो, कोणी असो, आई असो, वडील असो, बाहेरचं ऐकायचं आणि तिथले ती सोडून द्यायचं. आणि जर काही कन्फ्युजन असेल तर घरातली घरात बोलून कन्फ्युजन दूर करायचं, नाहीतर खूप अवघड आहे. बाकी काहीच नव्हतं ह्या टॉपिकमध्ये. आम्हाला म्हणजे आहे ना 2-3 दिवसापासून आम्ही व्हिडिओ बनवू यायचे ह्या टॉपिकविषयी असं चाललं होतं, पण म्हटलं नको यार, कशाला कोणाची भावना दुखायच्यात नाही का. परंतु आम्ही अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टीचा. कोणी तिसरं येऊन आपलं घर कसं फोडायचा प्रयत्न करते आम्ही चांगला अनुभव घेतलेला आहे, म्हणून हा आम्ही ब्लॉग बनवलेला आहे. आणि तुम्ही पण सावध राहा ह्या गोष्टीपासून. बाकी काही विषय नाही. सोनालीला जायचे राहणार 11 वाजलेल्यात. तिला जायचंय रोजनी कामाला नाही का, आणि मला पण थोडं काम आहे, तर मी पण आता जातोय. तर बाय बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आमचे डेली ब्लॉग पाहण्यासाठी. बाय बाय.